व मला डिसऑर्डर होता. मला बीपीचा त्रास होता. माझं अंग दुखायचं, मला दम लागायचा, पित्त व्हायचं, असा मला त्रास होता. सर आपण म्हणाला बीपीचा त्रास होता सर, किती वर्षापासून हा त्रास आहे आपल्याला? तर मला आता जवळजवळ 6 ते 7 वर्षापासून मला त्रास होता. अच्छा, म्हणजे 7 वर्ष झालं आपण सलग मेडिसिन घेत होता? हो सर. ओके ओके ओके, मग आता जॉईन करून किती वर्ष झाले आपले, किती दिवस झाले? 9 महिने झाले, 9 ते 10 महिने झाले. 10 महिने झाले आपण जॉईन करून. सर आपल्याला काय बदल वाटतोय पूर्वीची लाईफस्टाईल आणि आताची लाईफस्टाईल याच्यामध्ये? पूर्वीची लाईफ टाईम असं होतं की ते जीवनच नको असं वाटत होतं. पण आता असं नव्याने असं वाटतं की माझा पुनर्जन्म झालाय. कारण की ज्या काही माझ्या डिसऑर्डर होत्या, त्या पूर्णपणे माझ्या बंद झालेल्या आहेत आणि मी आता कुठलंही काम सांगितलं तरी मला कुठल्याही गोष्टीचा कंटाळा येत नाही आणि कुठल्याही गोष्टीचं मला म्हणजे थकवा वगैरे कुठल्याच गोष्टीचा येत नाही. येस सर, मला एक सांगा, आता आपण मगाशी म्हटलं की बीपीचा त्रास होता, आता हां त्याच्यामध्ये सर. काय बदल वाटतोय सर? सर जी माझी गोळी जास्त पॉवरची होती, तर आता शेवटच्या स्टेपला आलेली आहे. ती एकदम म्हणजे कमी पॉवरची झालेली आहे. डॉक्टरांनी सांगितले की अजून 4 ते 5 किलो वजन कमी केलंस की तुझी गोळी ऑटोमॅटिक बंद होईल. ओके सर, मग आतापर्यंत आपण किती वजन कमी केले सर? सर माझं 91 होतं, आता मी 73 वर आहे. 73 वर आहे. ओके ओके, व्हेरी गुड सर. आता जो आपल्याला या ठिकाणी एक डिस्क्लेमर देईन मी, आपण इथं बीपी वरती कुठली ट्रीटमेंट दिलेली नाहीये. पण बीपी शुगर हे लाईफस्टाईल डिसऑर्डर्स आहेत, डिसीजेस नाहीत. मग लाईफस्टाईल जर सुधारली की त्याच्यामध्ये सुधारणा होते, हे आपल्या उदाहरणानं या ठिकाणी समजते सर. सर आणखी आता सुरुवात ज्यावेळेस तुम्ही केली त्यावेळेस तुम्हाला इतका वेळ व्यायाम होत होता का? त्यावेळेस काय परिस्थिती होती आणि तुमची त्यावेळेस इच्छाशक्ती कशी होती? सर मी जेव्हा सुरुवातीला ज्या टायमाला मी या फॅमिलीमध्ये जॉईन झालो ना, त्या टायमाला मला 10 ते 15 मिनिटं म्हणजे मला एकदम ह्याच्यावर वाटत होतं, की असं वाटत होतं, की बंद करावं काय वर्कआउट हा. असं वाटत होतं, की एवढं म्हणजे अंग-वंग दुखायचं. पण नंतरला शेवटला मला 8 दिवसाच्या नंतर मी आहार व आपल्या रॉयल फिटनेस फॅमिलीचे सगळं आहार घ्यायला लागलो. तेव्हापासून माझे पूर्ण थकवा व मला वर्कआउट करण्याची पूर्ण शक्ती आली. येस येस सर, इथं स्क्रीनवर बघत आहात आपण सर्वजण पाहत आहोत. 91 किलोचे असताना सरांचं बॉडी फिजिक्स कसं होतं, चेहरा कसा होता, आणि आता सर तुम्हाला आम्ही लाईव्ह बघतोय. अक्षरशः विश्वास बसत नाही की आपणच आहात ते. इतकं अमेझिंग असं बॉडी ट्रान्सफॉर्मेशन दिसत आहे. पूर्वीचा असणारा पोटाचा घेर आणि आता असणारा याच्यामध्ये खूप अमेझिंग असा बदल झालेला आहे. आणि हा खूप छान प्रवास आहे, 91 किलो पासून 75 किलो पर्यंतचा. अजून एक 5 किलो वजन कमी झालं की आपण आयडियल वेट अचीव्ह कराल सर. ओके सर. आणि सर मग सुरुवातीच्या काळात आपल्याला वर्कआउट होत नव्हता, परंतु आता आपण कंटिन्युअस 1 तास वर्कआउट केलेला आहे. तर हे हो सर. वर्कआउट कशामुळे शक्य झालं? तर हा वर्कआउट जी शक्ती येते ती आपल्या सकस संतुलित आहार आणि आपल्या ॲफिसमुळे आणि नेहमी आपण वर्कआउट करतो व आपल्या ग्रेट कोचेसचं मार्गदर्शन, त्यांनी सांगितल्याप्रमाणे डाएट, त्याप्रमाणे आजचा मला तर असं वाटतं की माझा जे 1 तासाचा जो माझा स्टॅमिना झालेला आहे, तो माझे ग्रेट कोचेस ज्यांनी मला मार्गदर्शन केलं आहे, ज्योती साळवे मॅडम, सुभाष साळवे सर, श्रद्धा जाधव मॅडम, संतोष जाधव सर, हे मला नेहमीच रोज प्रत्येक टायमाला मला नेहमी कसं करायचं, फॉलो करायचं काही गोष्टी, त्या नेहमी मला फोनवर सांगत असतात. अच्छा सर, म्हणजे आपल्या ह्या सगळ्या जर्नीमध्ये, प्रवासामध्ये कोचना खूप महत्व आहे. येस, गुरुच्या ठिकाणी असतात ते. खूप वर्षाचा अनुभव असतो आणि त्यांच्या अनुभवाचा परिपाक म्हणजे आज आपल्याला आलेला हा रिझल्ट आहे सर. येस सर. मग सर, सुरुवातीच्या काळात तुम्ही ज्यावेळेस वर्कआउट चालू केलं आणि तुम्हाला वर्कआउट होत नव्हता, सकस संतुलित आहार घेतल्यानंतर वर्कआउट केला, ह्या दोन्हीमध्ये नेमका फरक काय जाणवला आपल्याला?
तर मी लगेच 4 ते 5 दिवसामध्ये लगेच माझा आहार मागून घेतला व मी कंटिन्यूच होतो तरी पण, म्हणजे मी रोजच येत होतो. येस येस येस. या ठिकाणी एक मी सांगेन की कन्सिस्टन्सी आणि डिसिप्लिन खूप महत्वाचे असतात. आपण 2 दिवस वर्कआउट केला आणि परत जर बंद केला किंवा परत 4 दिवसांनी चालू केला तर आपल्याला प्रॉपर रिझल्ट येत नाही. या कॉलवरती बरेचसे पार्टिसिपेंट आहेत जे नवीन जॉईनिंग असेल आणि त्यांची मानसिकता अशी असेल की आपण फक्त वर्कआउट करून रिझल्ट काढू, तर तसं होत नाहीये. आपण ज्यावेळेस वर्कआउट करता त्यावेळेस आपल्या शरीरातून घाम निघून जातो आणि ह्या घामाबरोबर वॉटर सोल्युबल विटॅमिन्स आणि मिनरल्स म्हणजे सोप्या भाषेत म्हटलं तर कस निघून जातो आणि तो कस रिचार्ज होण्यासाठी आपल्याला सकस संतुलित आहाराची गरज असते. सर, आपण आता रॉयल फिटनेस फॅमिली एक 9 महिने जॉईन केलेली आहे आणि काही पार्टिसिपेंट आज कॉलवरती नवीन आहेत, पहिल्यांदाच जॉईन झाले असतील, तर त्यांच्यासाठी आपण काय सांगाल, काय सल्ला द्याल? मी सर्वांना एकच सल्ला देईल की आपले ग्रेट कोच यांचं मार्गदर्शन, त्यांनी सांगितलेल्याप्रमाणे डाएट फॉलो करायचं आहे आणि व्हिडिओ ऑन करून नेहमी सकाळी वर्कआउट करायचं आहे. एवढंच मी सर्वांना सांगू शकेन की त्यामुळं आपला स्टॅमिना वाढू शकतो, आपले शक्ती वाढू शकते. येस सर, आपण खूप मोलाचा सल्ला दिला की वर्कआउट हा व्हिडिओ ऑन करूनच केला पाहिजे. जर आपला व्हिडिओ ऑन असेल तर आपले कोच पाहतात आपल्याला आणि आपल्याला ते बेस्ट सजेशन देऊ शकतात की वर्कआउट मध्ये आपण नेमका काय बदल केला पाहिजे. सर, आपण